हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एरी ट्युटोरियल्स. तर आज आपण बघणारे नेक्स्ट PYQ जो की आहे ट्रिगोनॉमेट्रीवरचा. हा पण 2021 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन एकदम बघितलात एकदम बेसिक आहे, एकदम सिंपल आहे, पण सॉल्व कसं करायचंय काय आपण बघूयात. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिले, इफ sec x इज इक्वल टू 25/24 दिले आणि काय दिलंय, एक्स लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आपल्याला माहिती आहे ASTC नुसार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ASTC नुसार बरोबर आहे, हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा आपला थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा आपला फोर्थ क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज हे कसे असतात, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आणि आपला एक्स जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, म्हणजे त्याचं cos x म्हणजे अदर जे पण काही ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज आहेत ते सगळे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि जर एक्सच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करतोय तर x/2 पण ऑल कंपल्सरी काय, म्हणजे एक्सची रेंज काय ती आपली 0 पेक्षा मोठा असणार आणि 90 पेक्षा छोटा असणार. आता जर मी डिवाइड बाय x/2 केलं तर डिवाइड बाय x/2 हे काय होणार, 0 आणि 45 डिग्री होणार, बरोबर आहे ना. म्हणजे x/2 जो आहे तो पण आपला कंपल्सरी काय करणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करणार आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे त्याचे पण साइन कॉस वगैरे ऑल अदर ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज पण टॅन कॉट सेक कोसेक सगळे काय होणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे सगळे आन्सर पॉझिटिव्ह, म्हणजे ऑप्शन काहीच आपलं कॅन्सल होत नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आता आपल्याला त्यांनी गिवन काय दिलंय, सेक एक्स दिलाय 25/24. सेक एक्स एवढा आहे तर कॉस एक्स काय असतो, रेसिप्रोकल, म्हणजे कॉस एक्स 24/25 होईल का. आता आपण सिंपल डायग्राम काढूयात, म्हणजे आपलं काम इझी होऊन जाईल, बरोबर आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल, इथे जर मी अँगल एक्स घेतला, जर कॉस किती दिलाय मला, कॉस किती असतो, ऍडजसेंट साइड आपण हायपोटेनियस, ऍडजसेंट 24 आणि हे 25 होणार. तर आपली ही साइड किती होणार, हे 25 चा स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर प्लस ह्याला मी काहीतरी डिस्टन्स देते स्मॉल a, तर a चा स्क्वेअर होईल बाय पायथागोरस, बरोबर आहे ना. म्हणजे 625 इज इक्वल टू 576, बरोबर आहे. 224 चा स्क्वेअर किती असतो, 576 प्लस a स्क्वेअर होईल, बरोबर आहे ना. म्हणजे a स्क्वेअर हा 625 मायनस 576 होईल, बरोबर आहे ना. म्हणजे हे राहील किती, 49 राहील a स्क्वेअर, म्हणजे a किती राहील, प्लस मायनस 7. पण आपल्याला माहिती सगळे रेशो आपले पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण a ची व्हॅल्यू काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार कंपल्सरी, निगेटिव्ह घ्यायचा प्रश्नच नाही, बरोबर आहे ना. म्हणजे आता जर मला इथून आता इथं मी a च्या जागी किती लिहिणार, 7 लिहिणार. आता जर मला ह्याचा साइन एक्स काढायचा म्हणला तर साइन एक्स कसं होणार, माझा साइन एक्स किती होणार, अपोजिट आपण हायपोटेन्यूस 7/25, सगळे रेशोज मिळत गेले. आता आपल्याला कॉस टू थिटाचा फॉर्म्युला माहितीये, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला किती असतो, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो, बरोबर आहे ना. ह्याला जर आपण मॉडिफाय केलं तर ह्याला मी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा लिहिते, बरोबर आहे ना, कॉस टू थिटा. आता कॉस टू थिटा जर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असेल, ह्याला जर मी आपण एक्सच्या डबल अँगल फॉर्म मध्ये लिहिलं तर मी असं लिहू शकते ना, कॉस एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x/2. का असं लिहू शकते, कारण की काय, जर 2 थिटा असेल तर थिटा होतोय, तर एक्स असेल तर x/2 होणार, बरोबर आहे. पण आपल्याला माहिती कॉस एक्स किती आहे, 24/25 आहे, बरोबर आहे, इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x/2 होईल. म्हणजे हा इथे जर पॉझिटिव्ह आणलं तर 2 साइन स्क्वेअर x/2 इज इक्वल टू 1 मायनस 24/25 होतं, म्हणजे 25 मायनस 24 म्हणजे 1/25 होईल, बरोबर आहे ना. म्हणजे 2 साइन स्क्वेअर x/2 किती होते, इकडे बघूयात, 2 साइन स्क्वेअर x/2 होते आपलं 1/25, बरोबर आहे ना, 1/25. म्हणजे साइन स्क्वेअर x/2 किती होते, 1/50 होते, तर 2 इकडे डिवाइडला जाणार,
म्हणजे साइन एक्स बाय 2 हे काय होते आपलं प्लस मायनस 1/√50. बरोबर आहे ना. √50 लाच मी कसं लिहिणार प्लस मायनस 1/5√2 लिहिणार. कारण की 25 दुने 50, 25√5. पण x/2 पण मी इथे सांगितलेलं काय x/2 पण हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे निगेटिव्ह असणार आहे का नसणार कंपल्सरी पॉझिटिव्ह असणार. म्हणजे आपण निगेटिव्ह व्हॅल्यू नाहीच घेणार. म्हणजे साइन x/2 पण किती झाला साइन x/2 पण किती झाला 1/5√2 झाला. आता साइन x/2 म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली आहे साइन x/2 प्लस कॉस x/2 विचारली आहे. बरोबर आहे. मग आपण आयडेंटिटी युज करत अजून एकदा परत वाचलं तर ही वाली आयडेंटिटी पण युज करू शकतो कॉस थिटाची इन टर्म्स ऑफ कॉस थिटा तिथून पण काढू शकतो किंवा आपण बेसिकच्या आयडेंटिटीला जाऊ शकतो. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती असतं 1 असतं. आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती असतं 1. म्हणजे साइन स्क्वेअर x/2 प्लस कॉस स्क्वेअर x/2 किती असणार आहे 1. पण आपल्याला साइन स्क्वेअर माहिती आहे किती आहे 1/50 प्लस कॉस स्क्वेअर x/2 इथून आपला कॉस स्क्वेअर निघून जाईल. फाइंड आउट करूयात. कॉस स्क्वेअर x/2 इज इक्वल टू 1 मायनस 1/50 होईल. म्हणजे 50 मायनस 1. बरोबर आहे ना. 50 मायनस 1 म्हणजे 49 डिवाइड बाय 50 होईल. म्हणजे कॉस x/2 हे काय होईल परत प्लस मायनस 7/5√2 होईल. पण आपण कॉस x/2 पण परत मायनस घेणार का नाही. म्हणजे कॉस x/2 पण आपला किती राहणार प्लस 7/5√2 राहील. आता आपल्याला कॉस x/2 पण माहिती साइन x/2 पण माहिती आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली आहे साइन x/2 प्लस कॉस x/2. आपण ऍडिशन करूयात. इथे ऍडिशन करूयात. काय विचारलं त्यांनी आपल्याला साइन x/2 प्लस कॉस x/2 विचारले. साइन x/2 किती आला आपला हे वाली व्हॅल्यू आली ना 1/5√2. ऍड करूयात 1/5√2 प्लस कॉस x/2 किती आलाय 7/5√2 आलाय. बरोबर आहे ना. 7 प्लस 1 म्हणजे किती होणार 8/5√2. म्हणजे आपला आन्सर किती येणार 8/5√2. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज काय करेक्ट वन. थँक्यू.